तर आता आम्ही इथे निघालो होतो फिरंगाई देवीला, म्हणजे आमचे देवी. तर कुलदेवीच्या दर्शनासाठी निघालो होतो. तर मग ते रस्त्यात थांबलो होतो नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि इकडे ना माझ्या नंदबाई मुलांना नादी लावत होता, म्हणजे खेळवत होता. मग त्या तिकडे खेळत होत्या, तोपर्यंत आई बाबा आणि हे नाश्ता करत होते. आणि मग आम्ही दोघींनी नंतर केला. तर इथे ना भार्गव देवांची मस्ती चालू होती. नाही हा उतरवते उतर बेलू. अरे आता आम्ही इकडं थांबलोय आम्ही इकडं. तर हे आहे आमचे कुलदेवी. आणि कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर मग ना आम्ही माझ्या ननंदबाईंच्या फ्रेंड्सला भेटलो. तर इथे ना आई आणि परडी भरत होतो. आणि आम्ही तुळजापूरला पण परडी भरली होती, तुम्ही बघितलंच असाल. तर इथं पण तसं सेम फिरंगाई देवीला आल्यानंतर आम्ही परड्या वगैरे भरल्या. घरूनच सगळं घेऊन आलेलो होतो आम्ही सामान. आणि ते इथं आल्यानंतर परडी भरली. आणि थोडा वेळ मग मंदिरापाशी थांबलो, कारण मुलं पण खेळत होते. आणि फोटो वगैरे काढले बाकीचं. आणि मग नंतर तिथून पुढे निघालो. तर फायनली आता आम्ही ते पोचलेलो होतो जेजुरीमध्ये. आणि जेजुरीला आधी नाक्याला करेबाईचा घाट म्हणून असं तिथं जावं लागतं. तर तिथं देवांना आंघोळ वगैरे घालून मग त्यांना ते नैवेद्य वगैरे आणि तळी भरावं लागते. तळी भरल्यानंतर मग ते आपल्याला एक नैवेद्य देतात, जे पायरीपाशी ठेवावा लागतो आपल्याला एक नैवेद्य. देवांश मागोय. आणि इथे ना बाबांनी आणि माझ्या मिस्टरांनी सगळे देवांना आंघोळ घालून घेतली. आणि मग आम्ही नंतर पूजेसाठी बसलो. तर इथं बघू शकता तुम्ही. खंडू खंडू त्याला बसवलंय असं आहे का? कमून बसला तो, त्याला इन्स्ट्रक्शन झाले. तू आता उद्या उरला मा हे वले कपले कलू नको बागो. बस बस चल चल. बागो थंडी वाजली त्याला. अहो आपल्याला लागत नाही तर ते देवाचं टाक घेतलं ते बी. नैवेद्य काय करायचं. इकडे
छान मस्त वातावरण झाले पण भार्गव भार्गव ती पण तेच म्हणली का मागचा रस्ता बंद प्लॉटिंग कसं नाही तिकडे जायचं भार्गव किती हुशार आहे. तर माझी मुलं जसं तब्येतीने चांगले आहे तसे स्ट्रॉंग पण खूप आहे. तर त्यांनी पूर्ण जेजुरी गड चढला एकट्याने, म्हणजे त्यांना एका पण ठिकाणी दोघांना उचलून नाही घ्यावं लागलं, देवांशला पण आणि भार्गवला पण. आणि आम्ही पुढे जात होतो तर आईंना थोडासा दम लागला होता, त्याच्यामुळे बाबा आणि आई खाली थांबले होते, मी आणि माझी नणंदबाई आणि आमचे दोन्ही मुलं. आम्ही पटकन वरती आलो, मग नंतर आई बाबा आले. आणि तर हे दोघं पण आहे ना खूप छान पद्धतीने गड चढले. आधी भार्गवने थोडीशी चिडचिड केली, त्याला म्हणजे नाही का एवढी गर्दी बघून खूपच चिडचिड व्हायला लागली होती. नंतर जसं जसं वर चढण्याचं मस्त वाटायला लागलं त्याला, तसं तो वरती चढत गेला आणि दोघांनी पण व्यवस्थित असा गड चढलात. आणि आता फायनली आम्ही गडावरती थोड्या पायऱ्या राहिल्या होत्या, तिथं मुख्य द्वारपर्यंत पोहोचलो होतो. तर इथं असं मस्त फोटो वगैरे चालू होते, तर भार्गवची पोज देणं सुरू होतं. तर आता फायनली तुम्ही बघू शकता आम्ही गडावर आलो. ज्यावेळेस आपण जेजुरीला जातो आणि गडावरती पूर्ण पोहोचलं जातो त्यावेळेस खूप छान फिलिंग असते, कारण एकदम सोन्याची जेजुरीच म्हणतात तशीच खरंच फिलिंग येते वरती गेल्यानंतर. एवढं भारी वाटतं, फ्रेश वाटतं. वर्षातून एकदा तरी कुलदेवी आणि कुलदैवत केलं तर म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित चालतं आणि मूड पण फ्रेश राहतो, घरातलं सगळं व्यवस्थित चालतं. त्यामुळे आम्ही वर्षातून एकदा जातो. पण मागच्या वर्षी आम्ही दोघंच आलो होतो, म्हणजे मम्मी पप्पा आम्ही आलो होतो, पण आई बाबा काही आले नव्हते. मग ह्यावेळेस आम्ही सगळेच फॅमिली एकत्र आलो आणि मग आमच्या देवांना पण म्हणजे तिथं आतमध्ये देव ठेवून घेतले आणि मग नंतर आम्ही तळी भांडार केलं तिथे केल्यानंतर घरी पण करायचं होतं, पण नेमकंच माझी आज्जा सासू म्हणजे चुलत आज्जा सासू वारल्या होत्या, त्यामुळे आमची तळी भांडार घरी आल्यानंतर राहिलं. म्हणजे पूर्ण आम्ही घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आम्हाला कॉल आला की आजी वारली. त्याच्यामुळे मग आम्हाला पण तिकडे जावं लागलं आमच्या गावाकडे. मग आम्ही आमच्या गावाकडे गेलो होतो. आणि ना म्हणजे असं कुठं जायचं असलं ना खूप काळजी घ्यावी लागते, मुलांची पण आणि आपली स्वतःची पण. तर नेमकं आम्ही ना जेजुरी झाल्यानंतर आहे ना एक मुक्काम केल्यानंतर आम्ही ना गणपतीला गेलो. गणपतीवरून आम्ही निघाल्यानंतर आहे ना एका ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. पण तिथं काय झालं, भार्गवने ना म्हणजे त्याला झोळी बांधतो आम्ही गाडीमध्ये. तुम्ही बऱ्याचशा लॉगमध्ये बघितलं असेल की गाडीमध्ये आमच्या झोळी असते, तर त्याला आहे ना झोळीत टाकलेलं होतं आणि त्याची अर्धवट झोप झाली, कारण म्हणजे गाडी थांबल्यामुळे त्याला अर्धवट झोपेतून उठावं लागलं. तर तो उठला तर खूप चिडचिड पण करत होता आणि रडत पण खूप होता. त्याच्यामुळं मग चहा घेतला मी आणि माझ्या हातात माझ्या नणंदबाईचा आणि सासूबाईंचा माझा कप होता. तर त्याने झोळीतून दात मारली तर तिन्ही कप माझ्या अंगावरती सांडले होते. तर मला खूप भाजलं होतं, म्हणजे असं मांडीला आणि हाताला पण भाजलं होतं. तर त्याचा मला खूप त्रास झाला. त्याच्यामुळं अशा खूप जास्त काळजी घ्यावं लागतं गावाला गेल्यानंतर. तर मुलं खूप चिडचिड करतात जेव्हा आपण घरी जातो त्यांना, कारण 2-3 दिवस आपण बाहेर असतो ना, त्यांना खूप बोर झालेलं असतं. तर असे काही प्रकार घडतात, तर त्याच्यापासून पण आपल्याला थोडंसं सावधच राहावं लागतं. तर माझ्याबरोबर असा प्रकार घडला होता. आणि आता इथं आम्ही आलो होतो गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. आणि इथं काही शिक्षक पण भेटले होते माझ्या मिस्टरांना आणि नणंदबाईंना, त्यांचे जुने लहानपणीचे. तर मग त्यांनी तिथे थोडे फोटोशूट वगैरे केले. मग तोपर्यंत आम्ही लाईनमध्ये लागलो, दर्शन वगैरे केले आणि मग घरी निघालो. तर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही निघालो होतो जळगावला. इथे तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहे जळगावसाठी. जाऊ द्या असं गाडीत. वाच आहे का मग बरं राहू दे त्याला द्यायची तर राहू जाऊ दे दे राहू दे त्याला. हा. काही नाही चालेल. चला आता जाऊ का आम्ही. हा राहू दे तुला राहू दे.
अजून पाडलं. पुरा सोडून पडलं म्हणे सोनं. चला चला हा तू पडलो. पाहिलं नाही पडला देवा माझा जा जा हा जाताना